नमस्कार मंडळी, राम राम. कसे आहात? आज सकाळी तसं वेळेतच उठले, पण तरी चूल वगैरे काही पेटवली नाही, कारण खूप वेळ त्यामध्येच जातो माझा. मग बगीचा वगैरे पहिलं झाडायचा होता, तो झाडून घेतल्यानंतर अंघोळ वगैरे झाली आणि मग पाणी भरून घेतलं होतं आणि मेथीदाण्याचं पाणी मी पिते. तर 2-3 दिवसापासून ते मी परत स्टार्ट केलं. आणि आज मला घासायची होती ही पितळाची पंचपात्री, जी की मी 1-1.5 हप्त्यापासून घासलीच नव्हती आणि त्याच्यासाठी माझ्याकडे पितांबरी खूप होती. पण त्यातही मला बाई वाटेकरी आली, त्यात त्यांनी पण माझ्याकडनं थोडीशी घेतली. त्यानंतर हांडा वगैरे मस्त क्लीन केला, कारण हे प्यायच्या पाण्याचा हांडा याच्यात मी भरून ठेवते, तो भरायला लावला आणि मग पंचपात्री घासायला घेतली. आता ही ना व्हिडिओज एवढी खराब नाही दिसत, पण रिअलमध्ये अशी बघितलं ना खूप खराब झाली होती, कारण याच्यावर पाण्याचे वगैरे डाग पडताना त्यामुळं ती खूपच खराब दिसती. आता ही जी घासायची असली ना 1-1.5 हप्त्यानेच मला घासावं लागते, कारण ही उचलायला वगैरे इझी नाही आणि घासायला पण नाही. मस्त अशी क्लीन केली. आणि तुम्हाला सांगू का, आजकाल मी व्हिडिओ कमी का टाकत आहे, कारण मला पण थोडंसं कुठंतरी माझं मन नाराज होते. कारण असंच आहे की मध्ये पहिले छान असे व्ह्यूज गेले आणि आता एवढ्यात अचानक व्ह्यूज कमी झाले आणि कमी म्हणजे खूपच कमी झाले आणि मग त्यामुळं मन थोडं नाराजच होतं. थोडे व्ह्यूज वाढले ना मग उत्साहित होऊन माणूस शूट पण करतं आणि व्हिडिओज पण रोज न चुकता, आणि जरी वेळ नसेल तरी पण त्या वेळात वेळ काढूनही आपण ते काम करतोच. सध्या तरी मला एवढे काही कामं नाही आहे, पण तरी पण माझा कंटाळा खूप येतो आहे, कारण हेच कारण असं होतं की तसे पाहिजे तसे व्ह्यूज येत नाही म्हणूनच. इट्स ओके. एनिवेज, मला तुम्ही सपोर्ट करा एवढंच माझं म्हणणं आहे. आणि त्यानंतर घरातली झाडझूड वगैरे आवरली आणि पोहे करायला घेतले होते, तर साहेबांचं म्हणणं असं झालं की चांगले पोहे कर म्हणून. सिरियसली मी म्हणजे चांगले पोहे बनवत नाही का, असं मला विचार वाटलं, पण म्हटलं कशाला ना म्हण. त्यामुळे आजचा व्हिडिओ इथेच थांबूया. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.